विधिमंडळामध्ये टीम इंडियामधील मुंबईच्या 4 खेळाडूंचा सत्कार करण्यात येणार आहे आणि याकरता पोस्टर्स लावण्यात आलेले होते। यावर सरकारमधील नेत्यांचे फोटो होते, मात्र टीम इंडियाचा फोटोज गायब असल्याचा आरोप रोहित पवारांनी केलेला होता। दरम्यान हे सरकार केवळ प्रसिद्धी करत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय। यावर आता नितेश राणेंनीही खोचक टीका केलेली आहे। यावरून आता रोहित पवारांनी पुन्हा एकदा नितेश राणेंना लक्ष केलं। गुजरातच्या गाडीवरून प्रश्न उपस्थित केला होता, मात्र नितेश राणे फडणवीसांना दाखवण्यासाठी काही बोलत असल्याची टीका रोहित पवारांनी केली आहे। की वर्ल्ड कप हा इंडियन टीमली जिंकलेला आहे। त्यामुळे अशा प्रकारचे फोटोज हे अधिवेशनाच्या बाहेर सर्वांच्या वतीने लावायला पाहिजे होते, सभागृहाच्या वतीने लावायला पाहिजे होते। कारण आत बसणारा जो कुठला आमदार आहे तो कुठल्याही पक्षाचा असला तरी त्याचं प्रेम देशावर आहे आणि या टीमवर आहे आणि या टीमली मिळून हा वर्ल्ड कप जिंकलाय। पण या सरकारला फक्त पोस्टरबाजी माहिती आहे, तर अशा पद्धतीचे पोस्टर लावले ज्या पोस्टरवर इंडियन टीमच गायब आहे। मग हे आश्चर्याची गोष्ट आहे। मग इंडियन टीमला तुम्ही स्वागत करता आणि जर अशा पद्धतीचं राजकारण करत असाल हे कितपत योग्य आहे? की आपल्या बीएसटी कडे असणारी जे काही ओपन बसेस आहेत ते खराब झालेल्या होत्या, त्या अवस्थेमध्ये नव्हत्या की ते कालच्या पूर्ण मिरवणुकीमध्ये आपल्या प्लेयरना घेऊन जाऊ शकतात। आणि म्हणून आमच्या मुंबई क्रिकेट असोसिएशननी तो निर्णय घेतला की अदानींच्या बद्दल बोलण्या अगोदर अदानींचा एक खास ड्रायव्हर तुमच्या महाविकास आघाडीमध्ये तुमच्या बरोबर आहे, जो अदानींची गाडी चालवतो मुंबईमध्ये आल्यानंतर, तोच ड्रायव्हर कालच्या त्या मिरवणुकीच्या बसवर टीका करत होता। आणि मग संध्याकाळी वानखडेमध्ये रोहित शर्माच्याकडे फोटो काढण्यासाठी त्याच्या मागे पोट धरून पळत होता। आम्ही पाहिलं ते। त्या लोकांच्या मागे आम्हाला पळायला लागलं काय, फोटो काढावे लागलेत काय? आम्ही पहिला फॅन असतो, भारताच्या खेळाडूंचा आम्ही फॅन आहोत, मग राजकीय नेते आहोत। त्यामुळे हे तिथं नितेश राणेंना कळणारच नाही, कारण का त्यांची राजकीय उंची ही फारच लहान आहे। आणि दुर्दैव असं त्यांच्या देवेंद्र फडणवीस साहेब या नेत्यांना खुश करण्यासाठी नितेश राणे नेहमी प्रयत्न करतात। त्यांना असं वाटतं देवेंद्र फडणवीस साहेबांना खुश केलं तर मंत्रिपद शेवटच्या 4 महिन्यासाठी तरी मिळेल। मला त्यांना एवढंच सांगायचंय की 4 महिन्याचा तुम्ही विचार करा, पुढच्या 5 वर्षामध्ये आम्ही आणि सामान्य लोक तुम्हाला कधी मंत्रिपद होण्याची नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।